नमस्कार यूट्यूब फॅमिली, काय म्हणते? आज मी बघा कुठं आलोय हे पहा. आणि इकडे एक जण आहे. कुठं कशाच झाड आहे? जांभूळ. असो गाईज, उन्हाळ्याचा दिवस म्हणजे जांभूळ खायची मजा. आणि ते दिवस मी आज बघायलो. हे पहा, जांभळ भरपूर आहे भावांनो. पण दोघं वरी गेलेत, वरी बसून खायलेत. मला काय जायना झालेत. आता मी पण वरी जातो. हा, गोळा कर खाली, टाका ना खाली. मग फेका. कशी देता मग? खाली यावं लागेल तुम्हाला. फेका फेका, फुटू द्या. काय फुटू देतं, मातीचे खाली. जर कुणाला जांभळ खायचे असले तर कमेंट करा, येऊन आणून देतो. यार तू पण फेक ना काहीतरी. काय बरा, फेक ना. हो बाजारे, तर आपल्या कोणा वेरीने चव लागायची नाही. काय गार हवा लागली भावांना रानात. लय दिवसांनी शेतात आलोय जांभळ खाण्यासाठी. आपल्या जांभळ पण खायचेत. आणि आज आमची मस्तपैकी सोयाबीन बिर्याणी करायला जागा. फेकीत राहतो मी, करतो गोळा. चांगले चांगले फेका ना जरा, काळे बघून. कसले फेकायला? हो डोक्यात काय खाटकून वाजलं ना. बाजारी काय एवढं भारी लागणार जांभळ. नीट फेक नाही भूता. फेक फेक फेक. का धडाचं ना वाडाचं. आणि आता कशासाठी बघा भावांनो, आमची गाडी. हे आज आम्ही आणले बघा सोयाबीन. आणि मस्तपैकी भात आहे, ते बनवून खायचं आहे आम्हाला. हे देखो ना गाईज, माझ्यावर प्रेम असेल तर बिंदास राहा तू. एक वेळ जीव देईन पण धोका नाही. आपल्या रक्तातच नाही धोका. ड्रायव्हर आहे, गद्दार नाही. वा, 0460 वाला आकाश यस 77. डायलॉग पॉइंट भावानं, पिकअप लवर बॉय. हो, ह्याचं काय करायचंय? ह्याचं काय करायचंय? हा, कुठं बनवायची? आपल्या शेतात. ठीक आहे, चला मग या खाली. आता मस्त आज उन्हाचा पारा, तरी बी आम्ही बिर्याणी बनवणार आहोत बघा. अय अय गाईज, या ना खाली. तुम्हाला बघितलं ना रे, मस्त गार बसला. मी म्हणलं मोटरसायकल तिथून तुम्ही गेले कुठं नेमके? गपची बसून खायला तर. अय चला. हां सो गाईज, मी मिळतो तुम्हाला डायरेक्ट आता आपल्या कुठं जिथं स्पॉट असेल आमचा. कुठं घ्यायचा आपला स्पॉट? आपल्या आंब्याखाली. ठीक आहे, आंब्याखाली. जांभळं खाल्ल्यानंतर काय मला असं बरं वाटलं. चला, वेट अँड वॉच. राम राम जी. व्हिडिओ खतरनाक होणार आहे. मोबाईल जास्त आयफोन गरम होते त्या दिवसात नाही का, तरी पण व्हिडिओ गेलोय. कारण आपला व्हिडिओच नाही लय दिवस झालं. हां, तर बघा आता मित्रांनो, मस्त आम्ही जाणार तिकडं. आता आम्ही आलतात केवळ सोयाबीन रोस्ट म्हणजे आम्हाला ते बिर्याणी बनवायची होती. आता बिर्याणी बनवणार. ते झाले की नंतर मग बघू काय होते कसं काय. बघत राहतो मी शेवटपर्यंत. मजा तर काय येणार नाही वाटत ही, कारण ऊनच लय पडायले. घाम आला सगळा, एवढंच 2 मिनिटातच घाम आला. सो गाईज, ओय ब्लूटूथ ओ बस झाले. चला तर भावांनो, बघत राहा शेवटपर्यंत. मी जातो मस्तपैकी. आता तुम्हाला मित्रांनो, बनवल्याच्या नंतर तुम्हाला भेटतो. मोबाईल द्या त्यांना. खरंच
रानातला आनंद आणि खरंच खूपच निसर्गरम्य वातावरण असं. रानात निघालेलो होतो आम्ही, थोडीशी पार्टी पण करणार आहेत. हा बघू शकतो थोडासा मटेरियल घेऊन चाललेलो आहे. थोडंसं मटेरियल आहे एका टायमाचं. उभं राहणार राऊंड मारण्याऐवजी आम्ही ते घेऊन आलेलो. हे बघा अरे चालायचं. मला या मित्रांनो कुल्फी खायला लहान माझ्या आईला गुट्टा बाव्या लाईक करा फॉलो करा कमेंट करा. फायनली मी रानामध्ये पार्टीसाठी चालू आहे. वातावरण थोडेसे पुढायला लागले. आम्ही बसला होता निवाऱ्याला मस्त. हे आंब्याचं झाड धरले बघा आम्ही. आता ह्याच्या खाली मस्त आता आकाश भाई येणार. ते बघा शकता इकडून यायला लागला तो चलत. दिसते का नाही? हां ते. तर आता आम्ही काय करणार बघा, इथं मस्तपैकी चूल बनवायची कुठंतरी. लोकेशन कसं आहे कमेंट करून मला नक्की सांगा. तुम्हाला सगळं दाखवतो जरा लांबून. हे पहा लोकेशन. हे असं झाड आहे. या झाडाखाली मस्तपैकी इथं कोणी येत नाही काय नाही सगळीकडून ऊस आहे. उन्हाचा किर पारायला आहे. आणि दुपारचे वाजलेले आता 1 वाजला असं नाही करा म्हणजे. किती वाजले? 12 दुपारचा 1 वाजत आलाय. तर हे बघू शकता आमचे बंधुराज आलेत आता. थरी गो. चला आता कसं नियोजन बघा बरं आपलं. दगड आता दगड सापडायचे काय? ऊन तर एवढं पडलंय म्हणता. आता आम्हाला इथं दगड पण सापडा झाले चुलीसाठी. तर घर पण लय लांब आहे. घरी जाऊन चूल आणायला परवडत नाही. त्याच्यामुळे आता आम्ही जाणार तिकडे पडकायचे बघा. त्या पडकात जाऊन दगड सापडायचे. हे बघा उन्हाळ्याची किती दिवस लय ऊन लागायले. लय म्हणजे लय ते सांगू शकत नाही आम्ही एवढं ऊन लागायले. पाणी चालू आंघोळ्या पण करू आपण जमलं तर पण नदीला पोहायला जाऊ. त्या मायला आता नदीला पण पाणी कुठं नाही. अरे गप्पी तू. हेच बघा इकडं समोर पडक आहे. टीव्ही हा आहेत दगड आहेत. तिने पण दगड टाकाच पाहिजे. हा 2 घेऊन जा ना. जायचं तू मायावरचा घेऊन जा ना. घेऊ बार का आणतो नेऊ. बापरे ठेव बार का. बरं ठीक आहे चला. भाव ना दगड तिथे घेऊन जातो आणि लगेच चूल पेटून देतो. बघा झाली आता आमची चूल रेडी. बॉ झोपलाय पण. आणि आता आचार्य पण आमचे हेच राहणार. क्वालिटी झाली पाहिजे बरं का. 1 नंबर. हां बघू तुम्हाला सांगू आम्ही क्वालिटी कशी होती काय. ते सरपण आहे सगळे इथं डबडं बिबडं भग नाही. ते पुन्हा मशाला डबा आणलाय करून आम्ही. हे पत्रवाळ्या आणि ह्याचं साहित्य काय दाखवेल तुम्हाला. तर आता ह्याच्यामध्ये हे काय कोल्हापुरी मसाला आंबारी गेले आणि त्याच्यासोबत आंबारी चटपट मसाला. आणि हे सोयाबीनचे 3 पुडे. आणखी हे तांदूळ 1 किलो. आणखी हे काय MD चिकन मसाला बिर्याणी. ओके. तर हे काय गरम मसाला. हे काय मटन ग्रेव्ही ड्राय मसाला कंदुरी स्पेशल. ठीक आहे. आणखी हे काय ह्याला काय म्हणतात खडा मसाला. ह्याला खडा मसाला. आणि ह्याला सोहाना आंबारी सोहाना. आणि हे दार टाका काय हे हां लसूण अद्रक पेस्ट. आणि आता राहिलं शेवटचं काय असन हां हे तेल. तर एवढं साहित्य. तर पेटा चूल हो वेली वरून. ठीक आहे आता चूल पेटली. जाईल पत्रवा एवढून आमची. भाई तेलकट झालाय राव हात सगळा. हे धोपण ठो बघ ना पेटते आता. ठीक आहे तुम्ही सांगता ते आणून देत तुम्हाला. फक्त क्वालिटी झालं पाहिजे. तेल बसवत आहे आपल्या एवढं.
आज आपली कॉल रेकॉर्डिंग येणार नाही भावांनो, आज व्लॉग येणार आहे आपला व्लॉग. रानटी गावरान व्लॉग देशी जुगाड. बाकीचं गाठ नाही मारता येत मला, असं ठेवून देऊ. कुठं सजात नाही ती. भिजलो काय बया. फूक मारा. बघा आचार्याचे काय काय हाल चालूत राहू. त्यातलं काढा टाका ना, म्हणजे जाळ लागलाय. खडा मसाला खडा 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 तिथं काय खडा मसाला. खडा मसाला लपून बसला होता. इजलं तो गाईज आपल्या आयफोनचं स्टोरेज भरले आता. चालू तर केलंय आपण. पहिले भावांना माहिती का, स्टोरेज भरायला लागले आता. जास्त जागा नाही मोबाईलला. संध्याकाळी निवांत आपण स्टोरेज सगळं खाली करू. तर आता हे म्हणलं की भेटतो तुम्हाला, आणि तिथं आपल्या व्लॉगचा शेवट घेऊ मस्तपैकी. कसं होतंय काय तुम्हाला दाखवतो तुम्ही सगळं. हे चला आता झाले. तर मित्रांनो आपल्या भावाला स्टिंग घेऊन आपल्याला, आणि आता मस्त हे सुद्धा बनवलं जवळ. चला हे घ्या ना पटकीन ते. तर असं वाटतंय बघता सगळं खाऊन टाकावं यांना सगळ्याला घरी लावून. आंब्याचं पान काढायचं, आंब्याचं पान बी टाकायचं मध्ये. झालंय रेडी आता, नाही का हे झालं की आणि लगेच खायचंय आपल्याला. कसं झालंय? एक नंबर. एक नंबर. रामभाऊ कसं झालंय? एक नंबर. ते बघू शकता झालंय रेडी आता. आता भूक पण लागली. मित्रांनो आता सगळं रेडी झालेलं बघा, नुसतं खायचंच काम आहे. आणि आमच्या आकाश भाईने रोस्ट बनवून ठेवलेले त्यांच्यासाठी स्पेशल. नाही का भाई? कसं होतंय काय बघतो एकदा टेस्ट घेऊन बघतो मी. लयच भारी मला लागत भाई. नंबर एक. आयुष्यात एवढं भारी पार्टी का झाली नसेल माहिती का. तरी या काही गोष्टीची कमी आपल्यात. कोणत्या 99 किलो आपण. अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं देना. अब फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे मतलब कुछ भी हो आलं की लेवल के बनते ते. तर भावांनो मस्त जेवण करतो, गावात जातो. भेटतो मला अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय. अभी मजा आएगा ना भिड़. मी तुम्हाला म्हणलं होतं बरं का, अलग चांगली झाली. हे आमचा आचार्य होता. माय को चोदो काय झाले, पाणी टाकून मी तिखट लागायला लागले. हे पाणी एवढं आता टाकून द्यावं लागते काय आम्हाला, काय कळा नाही. रामराजे थोडं पाणी टाकायचं अजून. ए बाबा पाणी टाक मी लय तिखट लागायले. हे बघा अक्षरशः डोळ्यातून पाणी आलंय. टाक 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 लेमट टाक, लेमट टाक. खाली निचरवून टाकायचं सगळं आपल्याला. बस आता तरी जरा आता तिकटा निघून गेला. आता इथून पुढे आचार्य कवत लावायचा नाही. मग फुकट होता, पैसे पण दिले नव्हते. आता माझ्या बघा काय फरक आहे का नाही. आहे नंबर. तुम्ही बने ना मला बघू द्या. कोंबड्या मराठी इतका तिकड भात खाल्ला तर कोंबड्याला टाकला ते. पप्पा पाणी बी जवळ नाही बरं का, पुन्हा पाणी. तरी काय फरक दिसा नाही. 200 रुपये हल्ले आम्ही आज. 200 रुपये. चला जाऊ द्या. ते मोठा व्हिडिओ बघितला असला तर बघा, नसला बघितला